その後はどんな感じでしょう。それは危ないの感じです。危ない。काय? अबुनाई म्हणजे हा शब्द तुम्ही ऐकलाय बऱ्याच वेळा. अबुनाई म्हणजे डेंजर. खूप डेंजरस नाही. ठीक आहे. अबुनाई. आणि याला काय वापरलं जातं? की. हा त्याचा ओनियोमी आहे. अबुनाई आणि की. कांजी बघूनच असं वाटतंय अबुनाईची कांजी कांजी आहे म्हणजे डेंजरची कांजी आहे. कांजीचे शब्दार्थ खूप महत्वाचे आहेत. पहिला आहे किकेन. की केन. की केन मधला हा जो केन आहे ना तो सुद्धा आपण बेंक्यो करणार आहे म्हणजे दोन कांजी लक्षात राहतील तुमच्या. ठीक आहे. आपण काय करतोय इस सेकी निचिओ. काय म्हटलं मी? इस सेकी निचिओ म्हणजे एका दगडात दोन पक्षी मारतोय. आपण एक शब्द केला की दोन कांजी लक्षात ठेवतोय. वाकारी वाजता का मिनासान? ओमशिरोई देस योने. सो पहिली कांजी आहे सॉरी पहिली कांजी आहे आबुनाई. ओबो एरू आठवलेलं मला एकदम. सो आबुनाई. आबुनाई म्हणजे काय? डेंजरस नाही. त्याच्या पुढची जी कांजी आहे केन त्याचाही अर्थ तसाच होतो की डेंजर. म्हणून दोन कांजी एकत्र येऊन डेंजर हा शब्द तयार झालाय. त्याला म्हणतात किकेन. किकेन देस. आबुनाई देस म्हणजे खूप डेंजर आहे असं म्हणतो ना त्यावेळेस किकेन देस असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. ठीक आहे. थोडासा वरच्या लेवलचा शब्द. हा इथला जो आहे ना सेंटेन्स हे कोण वाचेल बरं? हा वाचा बरं. हा सुकोशी बाकारिनो. सुकोशी बाकारिनो असं वाचा. गाकुमोन. गाकुमोन म्हणजे लर्निंग. आणि सुकोशी बाकारिनो म्हणजे काय की लिटिल. लिटिल लर्निंग असं म्हणू शकता तुम्ही. किकेन्ना मोनो देस. तो ते मग ताई सेत्सु देस तुम्ही कुठेतरी लावू शकता ही फ्रेज. काय? काय सांगितलं त्यांनी? सुकोशी बाकारी नो गाकुमोन. वा किकेन नामोन देस. म्हणजे त्यांनी सांगितलंय की अ लिटिल लर्निंग इज अ डेंजरस थिंग. जर तुम्ही थोडंसंच काहीतरी शिकला ना तर ते खूप डेंजर आहे. कारण तुम्ही दुसऱ्यांना एक्सप्लेन करताना तुमच्याकडे सुद्धा प्रॉपर नॉलेज नाहीये आणि तुम्ही त्या बेसवरती दुसऱ्यांना सांगता. तुम्हाला स्वतःला प्रॉपर नॉलेज येण्यासाठी तुम्हाला ते परफेक्ट शिकायला पाहिजे. येते लक्षात? सो काय म्हणतात त्याला जपानी भाषेमध्ये? हा सुकोशी बाकारी नो गाकुमोन. वा किकेन मोनो देस. तुम्ही दुसऱ्यांना म्हणताना काय सांगू शकता? सुकोशी बाकारी नो गाकुमोन वा किकेन मोनो देस यो. ठीक आहे. मुलांना सांगू शकता जर तुमची मुलं असतील आणि ते थोडंसं काहीतरी शिकण्याच्या मागे लागले असतील. नाही मी हा कोर्स करतो तो करतो सो तर त्यांना हे परफेक्ट सांगा. एखादी गोष्ट शिकायला घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पहिलं मास्टर व्हा. ठीक आहे. तरच ती स्किल आपल्यामध्ये येतात ना. ओके. सो छान फ्रेज आहे. मस्त लावा घरामध्ये. आणि अजून एक खूप छान फ्रेज आहे की नाराऊ योरी नारेरू म्हणजे जेवढं तुम्ही शिकाल तेवढं शिकाल. नाराऊ योरी नारेरू. येते लक्षात? सो कांजी काढूयात आपण. खूप कोतोवाझा झाले. कांजी कशी काढायची आहे पहा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हा आता मागचा कू काढून घ्यायचा आहे. ओके. देन त्याच्यानंतर काय केलंय? हीच कांजी. हा इथला स्ट्रोक काढायचा. त्यानंतर हा स्ट्रोक काढून अशा पद्धतीने कंप्लीट करायचंय. येते लक्षात?